पाहायचा बरोबर तोडजा. कच्चे पक्के तोडून राहिले तुम्ही. कच्चे कायले तोडून राहिले? पिकले पिकले तोडा. नाही व शांते, कच्चे कायले तोडू मी? पिकले पिकलेच तोडून राहिलो. आणि तसे एक एक जाम पाहू राहिलो मी, कोणता पिकेला आहे का कच्चा आहे. तर आता जे पिकेल आहेत ते हातानंच दबतात. ते काही कडक नसतात ना, हातानं मग कडक दबत नाहीत. मग पिकेल पिकेल बरोबर समजतात आपल्याला. पाहायचा नाही तर कच्चे मच्छे तोडसान. तुमचा की भरोसा नाही. तोडा बरं लवकर. घ्या उरकत जरा. अंधार पडून राहिला आणि ते वर चढले तर बरोबर त्या फांदीला पकडून राहा. घरी बी जायचं आहे ना, संध्याकाळ झाली ना. चला लवकर. आता तूच तर होती या शहर संध्याकाळी मला वावरात आणलं त्या. दिवसभरची मस्त गप्पा टप्पा चालू आहे. येले भेटू दे तिले भेटू दे. जरा गावात सांगितलं उद्या चालली म्हणून. पोरीच्या घरी चालली म्हणून जरा गावात केलं त्या. काही बाहेर तुम्हाला काही कामच नसतात. निरा हे अति करतो आणि तती करतो. पुऱ्या गावाला सांगितलं असेल जांभा आणतो, बोरं आणतो, तुरीच्या शेंगा आणतो. आता त्या झाडाच्या डांगा पाय बरं किती कच्च्या कच्च्या आहे. त्या एवढ्या याच्यावर मला चढवलं होतं. सांग पडलो बिडलो तर कसं काय महागात जाईल त्या जांब. काय महागात जातील त्या तुरीच्या शेंगा बी आपल्याला तोडायच्यात अजून. काही तोडा माणसानं. मस्त दिवसभरच्या गप्पा मारतं बाई. संध्याकाळी मला वावरात आणतं. आणि आता काही तोडा सांग बरं. आता म्हणतं लवकर लवकर तोडा. आता घ्या मग लवकर. तसंही संत्र तोडून झालेच आहे. आता 2-4 जांब घेऊ आणि काही तुरीच्या शेंगा घेऊन जाऊ. जरासं वर चढा लागेल मग मला आता, कारण की वर न पिकले पिकले आहे. खाली निरा कच्चे कच्चे आहे. असे दबून मिळून राहिले, कडक आहेत एकदम. नाही नाही काय ले, आता संध्याकाळचा टाइम आहे तर डबल झाडावर कायले चढता. राहू द्या, खालचे खालचेच पहा. आता तशी मिठून काही ठेवले नसन. पा गादरले आहे. बरं बरं, खालचेच तोडतो मग मी. आता जेवढे लागतील तेवढे असतील, खालच्या हातात लागतील तेवढे घेतो मग. आता तू बी ते जरा पटापट तोड मग आता. हाव, पाहून तर राहिली मी. खालचे तोडूनही राहिली. झाले का व तोडून? चला लवकर, संध्याकाळ झाली. थांब ना झाल्या काय तोडून शेंगा? मला तर तोडू दे. पोचट शेंगा आहे, बरोबर पाहून तोडा लागते ना. भराच्या आहेत अजून शेंगा. बाबा लवकर करा, नाही तर कोणी येईन इथून. आव, तुम्हाला आवाज येते काय? मला बायेचा आवाज येऊन राहिला. कुठं हाय? कामाले हाय काय? आपल्या वावरात सांगितल्या होत्या काय बाया? पागल बिगल झाली का माय तू? आपल्या वावरात बाया असत्या तर मी काय घरी बसून राहिलो असतं का? तुला तर माहीतच राहते ना, प्रत्येक वेळेस बाया तर तूच सांगायला जातं. मग आज कशा काय राहणार आहे बाया आपल्या वावरात? काऊन काय झालं? आव, बैरे झाले का तुम्ही? आवाज येऊन राहिला ना मले. आवाज येऊन राहिला मले बायेचा. हो येऊन राहिला, मले बी येऊन राहिला. पण मला वाटलं कानच वाजू राहिले का माय. तशा बी यावेळेस बाया राहत नाही तू वावरात कामाले. तशा कामाले बी आल्या समजा त्या तर 5च्या अंधारात घरी जातात त्या. 5 वाजले की बस काका सुट्टी पाहिजे आणि सुट्टी पाहिजे. अंधार होते ना अंधार होते. सांग अशा करतात. आता कुठे बाया असतील का? तुम्ही ना आपलीच नका लावत जाऊ. चला बरं तिकडे जाऊन पाहू. कुठं काय बाया आहेत. चला तिकडे जाऊन पाहू. पाणी लागत काय? आपल्या वावरातच आवाज येऊन राहिला. चला बरं तिकडे. मग हे जांब, या जांबाचं काय करायचं? अतिच राहू द्यायचे का मग आता हे? तांबाचं पडलं काय तुम्हाला? आता तोडले ना एवढे, बस झालं. तिकडे जाऊ पहिले, मग तिकडून आल्यावर डबल तोडू. कोण वय काय वय? बोलण्याचा आवाज येऊन राहिला. फुसूर फुसूर बोलून राहिलं कोणतरी. चला बरं जाऊनच पाहू. बरं चाल बाई. लवकर. मोठ शेंगा काय होईन बाबा? एका भाजीच्या तर शेंगा होऊ दे. गौरी ताई, माया वावर नाही ना हे. माया वावर असतात एक काय 2-4 मुठा शेंगा तोडा असं म्हणलं असतं म्या. काका जर इकडे भटकत आले तर ते म्हणतील ते काय चालू आहे इथं, काय सुरू आहे, काय करून राहिले तुम्ही. ओरल ना आपल्याला हे. हाव गौरी ताई, चांगलं नाही वाटत हे असं. आपण की शांत काकूच्या वावरात की कामाला आलो नाही. कामाला आलो असतो तर गोष्ट वेगळी असती. बरं पटपट शेंगा चला घरी. मला लय भेव वाटते मग हे असं. नाही तर काय, आपल्यालाच लाज वाटते. आपल्याला जर शेंगा तोडताना असं कोणी पाहिलं तर. कामाले काही आलो नाही. कामाला आलो असतो तर हक्काने शेंगा नेल्या असते तोडून. अव तोडा काही नाही होत. आता की कोणी वावरात नसं नाही. संध्याकाळचा टाइम आहे ना हा. आतापर्यंत राहतात का शांताराम काका? गेलेही असतील घरी. शांताराम काकाले घरचे काम नसतील काय की वावराची रखवालीच करत बसन? गेले असतील घरी. आपण तोडा पटपट शेंगा. पाहिजो बरं गौरी, शांताराम काका येत असते संध्याकाळची चक्कर माराले. नाही तर काय, येत असतील. मुठभर शेंगा तोडा आणि चला बरं लवकर घरी. आतापर्यंत लय शेंगा तोडणं झाल्या असत्या बरं, पण या शेंगाच फुसक्या. किती टाइम लागून राहिला. नाही तर आतापर्यंत झाल्या असत्या तोडणं. भरल्या बी तर नाही आहे व या शेंगा. म्हणून मला ह्या भरल्या तोडाले वेळ लागून राहिला. गौरी ताई, चला बरं पटकन. झाला असेल शेंगा तोडून. थांबा ना ओ माया एका भाजी पुरत्या तर होऊ द्या. थांबा जरा, नाहीतरी पोचट शेंगा आहे. किती टाइम लागून राहिला तोडाले. आहो, आवाज येऊन राहिला का तुम्हाला? मला तर येऊन राहिला. फुसूर गोष्टी सुरू आहे. कायच्या गोष्टी सुरू आहे काय माहित, पण आपल्याच वावरातून येऊन राहिला आवाज.
हाव शांते, मला बी आवाज येऊ राहिला आता. मला वाटलं की पहिले माय कानच वाजू राहिले का. आता या टाइमले कोण असेल बरं वावरात. चल बरं पाहू बरं. चला गौरीताई, चला लवकर. हे पा, इकूनच येऊन राहिला मला आवाज. चला बरं पाहून येऊ कुठे काय बाया आहे काय तर. चल बरं. बाप्पा बाप्पा, प्रकाशी बाबा, पाय ना या बाया शेंगा कशा वरपून राहिल्या. आपण म्हणतो की भरल्याच नाही अजून. ह्या बाया तर वरपून घेऊन चालल्या साऱ्या. आपण अजून एका भाजीच्याही तोडल्या नसन, पण ह्या बायका येता जाता कामाला येते तर घेऊनच जाते तोडून साऱ्या. रस्त्यावर वावर आहे तर कोणी येते आणि वरपून घेऊन जाते. आरामात बोलणं, जराशी आरामात बोलणं. त्याला आवाज जाऊ देतं का मग आता. त्याला माहित पडू देतं का की आपण आलो म्हणून. अहो, त्याला समजायला तर पाहिजे की दुसऱ्याच्या वावरातल्या शेंगा कशा तोडाव म्हणून. आपल्या वावरात आल्या का त्या कामाले. सांगा बरं, बोलू का मी त्याले. राहू दे ना, काय बोलतो त्याले. हा, मोठमोठभर शेंगा निवू राहिल्या त्या. फक्त एका भाजीच्या शेंगा करतील ते. रेगा पुरं वावर लुटून नेतात का त्या. हाव काय, एकेकीनं मुठभर शेंगा नेल्या तर पूर्ण वावरच खाली होऊन जाईल. अजून तर पूर्ण शेंगा भरल्याही नाही तरी लागले तोडाले. अजून तर कुठं काही लागल्या त्याही घेऊन चालल्या. मी म्हणून राहिली की शेंगा तर काही भरल्या नाही, मग रिंकूच्या काही गावाला घेऊन जात नाही. पण इथं पहा ना, बाया अशा पाहून तोडून राहिल्या. आपण तरी विचार करतो की बा शेंगा भरल्या नसतील. हा, ह्या बाया पहा ना, त्या भरल्या हाय नाही हाय तरी चांगल्या तोडू घेऊन चालल्या. आपण तरी विचार करतो, पण ह्या तर काहीच नाही. शांत बस ना, त्याला आवाज जाईल ना अजून. मग तुया एक तुला बोलायचं असेल त्याला तर मग डायरेक्ट जाय आणि म्हण त्याला मग काऊन निवडायला शेंगा बिंगा असं म्हणून. हा, मग आता शांत बस. अशी मागं फुसफुस नको करू त्याच्या मागं. हे पाय, तुला बोलायचं असेल तर मग त्याच्या तोंडावर जाऊन बोल. पण तू बोलली त्याले तर मग त्याला काय वाटेल की अरे बाप अरे बाप मोठभर शेंगा नेल्या तर शांता काकू बोलली बा आम्हाला, शांतू काकू बोलली आपल्याला. हा, त्याला चांगलं वाटेल का. त्याला रातभर झोपणे लागेल. ते बंग करतीलच विचार काय की अरे बाबा शांता काकू कोण बोलली. मुठभर तर शेंगाच घेतल्या आपण फक्त. हा, एका भाजीपुरत्या तर शेंगा घेतल्या होत्या आपण फक्त. त्याला झोप नाही लागणार, पण आपल्याच वावराचं नुकसान होते ना. हा, असे जर मुठभर शेंगा घेऊन जात जाईल तर अशानं तर पूर्ण वावरच खाली होऊन जाईल. काही बोलू नको त्याला आता. जाऊ दे, घेऊ दे त्याला एक मुठभर शेंगा. आता मुठभर शेंगा तर घेऊ राहिल्या. एवढं कोणतं वावर लुटून काही घेऊन नाही राहिल्या. आणि तसंही मी उद्यापासून मग 8 वाजेपर्यंत थांबत जाईल वावरात. जेद्रोक बाया घरी जात नाहीत समजा, आणि इथून घरी गेल्यावर त्या गावात पोहोचत नाहीत तोपर्यंत मी या वावरातच थांबत जाईल. ठीक आहे, मग मी कोणाला घेऊन येत जाईल. पण आता कसं आहे माहिती आहे का, समजून घे जरा. त्याला आता घेऊ राहिला तर घेऊ दे. आता काही मुठभर शेंगा घेऊ राहिल्या, पण त्याची मग एका मुठभराच्या शेंगाची भाजी होईल त्याची, खातील चांगली. हे तर रात्रभर तुला विचार करत बसतील की शांता काकूनं घेऊन दिला, शांता काकूनं घेऊन दिला. अशी गोष्ट आहे ते. म्हणून मला असं वाटते की तू त्याला घेऊ दे. तू काय आता बोलू नको, शांत बस. मी म्हणून राहिले म्हणून मी आता तर काही बोलत नाही, पण डबल ना मला जर दिसला ना तर मग मी बोलल्याशिवाय सोडणार नाही. हा, मी काही त्याच्या मुलाचा ठेवणार नाही. मग आता तोडू दे ना माय, तू जास्त मैत्रिणी आहे त्या. एखाद्या वेळेस नेते तर नेऊ दे ना. त्या मैत्रिणी होय म्हणून मी मुलाचा करून राहिली. जर दुसरं कोणी असतं ना तर तेव्हाच बोलली असते मी. चला गौरीताई, झाल्या असेल शेंगा तोडणं, बस होते आता. नाही तर शांताराम काका बोलन आपल्याला तर की लोभात पडू नका. तुम्ही लोभात पडता तर मग आपल्याला जास्त महागात पडते ना ते. अहो बाप्पा, चला निघा लवकर. आपल्या थैला पकडा घरी चला बरं. चला हो गौरीताई, चला लवकर. झाल्या असेल शेंगा तोडणं, एवढी हाव नका करू. गौरीताई, तुम्हाला समजतच नाही, हे आपलं वावर नाही आहे ना. चला बरं लवकर. चला बरं लवकर. नाही तर शांताराम काका येतील आणि म्हणतील की तुम्ही की माझ्या वावरात कामाला नव्हते, तुम्ही दुसऱ्याच्या वावरात होते, इथं काय शेंगा तोडायला आले. चला, आली ना, मला मुठभर त्या शेंगा तोडू दे. हे गौरी किती लोभी आहे. सगळं चालला गेला पण हे अजून शेंगा तोडूनच राहिली. गौरीताई, चाल ना. हो ताई, आली मी तुमच्या मागच आली. बापरे, गेली आता. हे पहा बरं, असं असते मग. एवढा लोभ बरं नाही ना कोणत्याही गोष्टीचा. जाऊ दे ना, तू काय डोसक्याला टेन्शन घेऊ राहिली. हा, अजून तुझं डोसकं दुखते. मग तुला उद्या गावाला बी जायचं आहे अजून. हा, ते जांब राहिले आपले तोडून ठेवेल तर ती. चल, ते जांब घेऊ आपण आणि चाल घरी. मस्त आनंदानं जाय पोरीच्या घरी. याला काही डोक्यात टेन्शन घेऊ नको.